डीएसआर ग्रुप प्रस्तुत ग्रँड स्किन केअर सेमिनार संपन्न। भारतातील सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील नामांकित कंपनी डीएसआर या जागतिक ब्रँडच्या वतीने पनवेल येथे ग्रँड स्किन केअर सेमिनार आयोजित करण्यात आला होता। या सेमिनारमध्ये डेली रुटीन ट्रीटमेंट पासून तर स्पेशल ट्रीटमेंट पर्यंत अनेक डेमो देण्यात आले। या सेमिनारला यशस्वी करण्यासाठी सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील एक्सपर्ट तज्ञ निवेदिता चौधरी, सतीश देशमुख, कविता हंडे, नम्रता ठाकूर, प्रतिभा साठे, पद्मजा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली। या सेमिनारला संबोधित करण्यासाठी डीएसआर ग्रुप ब्रँड अँबॅसेडर जयश्री मांगवाडे उपस्थित होत्या। डीएसआर प्रोडक्टची लोकप्रियता पाहता शेकडो महिलांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेत अनेक प्रोडक्ट विकत घेतले। उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तज्ञ ब्युटिशियन यांचे यावेळी डीएसआर ग्रुप व आयोजकांनी सन्मान सत्कार करून हा सेमिनार यशस्वीपणे पार पाडला। ऐसा प्रोग्राम है जहाँ पे महिलाएं इकट्ठी होंगी और हमारा एक प्रोडक्ट है जिसके जरिए हम उस प्रोडक्ट के बारे में भी जानेंगे और हम अपने आप को ग्रो करने और अपडेट करने के बारे में भी जानकारी लेंगे यहाँ पे। और यहाँ मैं सोच के आई थी कि मुझे थोड़ा बहुत कुछ मिलेगा, शायद मैं अपने आप को बहुत ज्यादा समझती थी कि मुझे बहुत ज्यादा जानकारी है, लेकिन एटलीस्ट मुझे बहुत अच्छा लगा, मुझे बहुत कुछ मिला और जानकारी के साथ खुद को और अपडेट करने का एक मौका भी मिला। नमस्कार, मी जयश्री मंगवडे, कंपनीची डीएसआर ब्रँड अँबॅसेडर आहे आणि आज आम्ही जो पनवेल मध्ये हा डीएसआरचा सेमिनार भरवला होता तो आमचा सर्वसाधारण उद्देश एवढाच होता की जे सर्वसाधारण ब्युटिशियन आहेत, ज्या तळागाळातले ब्युटिशियन आहेत, ज्या खूप हुशार टॅलेंट आहेत पण तरी सुद्धा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, तो डीएसआरने हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि आज जो आम्ही उद्देश केला होता इथे की ह्या ब्युटिशियन सगळ्या एकत्र येतील आणि त्यांना सुद्धा ही संकल्पना समजेल, त्यांनाही दोन पैसे कमवण्याची संधी मिळेल आणि मार्केटमध्ये त्यांचं नाव होईल, या उद्देशाने आम्ही हा सेमिनार भरवला होता मॅडमने आम्ही, आणि तो एकदम सक्सेसफुल झाला। आणि आजच्या ज्या ब्युटिशियन आल्या होत्या त्यांना हा सेमिनार पण खूप छान आवडला। आणि आज विशेष म्हणजे सांगायला आवडेल की आज डीएसआर मध्ये ज्या ब्युटिशियन आल्या होत्या सेमिनार मध्ये त्या सगळ्या जणी आम्हाला असोसिएट झाल्यात आणि आम्हाला खूप छान करून प्रतिसाद दिला। थँक्यू।